आणि महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारणाचा झंझावात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उभं करतायत। लोकसभेमध्ये आपण जे चित्र बघितलं, जे लोक या सगळ्या स्वायत्त आणि स्वतंत्र राजकारणाच्या विरोधात होते, आज आपण बघत असाल तर ते सगळी लोक या आंबेडकरी राजकारणाच्या प्रवाहामध्ये सोबत आलेली आहेत। हा आपला विजय आहे बंधूंनो, हा स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारणाचा विजय आहे। मित्रहो, यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जी काही जिल्ह्यातली वाताहत तिथे झालेली आहे, खरं पाहता या जिल्ह्याने 2 मुख्यमंत्री दिले। पुसद शहराला तर त्याचा जास्त अभिमान वाढावा, पण जे वैभव या 2 मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याला मिळवून दिलं ते इथल्या प्रस्थापितांना टिकवता आलेलं नाही आहे। ते पुसदमध्ये तर बिलकुलच नाही आहे। आज यवतमाळ शहराची आणि जिल्ह्याची परिस्थिती आपण बघितली तर 2001 ते 2016 पर्यंत 3500च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। या वर्षी 150च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। आणि नागपूरचे 2 नेते यवतमाळ जिल्ह्यामध्ये येऊन काल परवा गृहमंत्री आले होते, काल गडकरी आले होते आणि ते सांगतायत की नाही, आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्यवस्था केली, कापसाला हमी भाव दिला, सोयाबीनला हमी भाव दिला। पण मित्रो, कालचे वृत्तपत्र बघितले तर बातम्या आहेत, सोयाबीनचे भाव घसरलेत, तेलाची भाव वाढलेत। ही महागाई इथल्या सरकारने वाढवली आहे। इथे जर सिंचनाची व्यवस्था असती तर साहेबराव कापरे नावाचा शेतकरी, ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे, आपल्या मुलाबाळा आणि पत्नीसह आत्महत्या केली नसती। हे 2 नागपूरचे नेते बहुत ठोकणारे आहेत। एक तर म्हणते आम्ही हवेत बस उडवतो, अरे रस्त्यावरची ट्रॅफिक ठीक करा दी, रस्ते ठीक करा दी, पण तसं होत नाही आहे। शहरामध्ये, राज्यामध्ये प्रत्येक शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहे। इथल्या यवतमाळमध्ये गुंडागर्दीचा प्रॉब्लेम आहे। जवळच आपण पांढरी, टेंभुर्णी या सगळ्या गावामध्ये फिरलो, 12 किलोमीटर अंतरावर गाव आहेत, पण इथे यायला त्यांना 5-5 किलोमीटर पैदल चालावं लागत आहे। ही यवतमाळच्या विकासाची परिस्थिती आहे। बंधूंनो, हे जर आपल्याला बदलवायचं असेल, उमेदवार आपला नवा उमदा उमेदवार आहे, तरुण उमेदवार आहे। इथल्या घरपट्टीचे कामं, नेताजी नगर मधल्या घरपट्टीचे कामं, लोकांना लीज पट्टे देण्याचे कामं त्यांनी इथे केलेली आहेत। तुम्ही पांढरीमध्ये जा, वडगावमध्ये जा, लीज पट्टे अजून लोकांना भेटलेले नाहीत। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही देतो की हे सगळे लीज पट्टे आम्ही मिळवून देऊ। मित्रहो, हा राजकारणाचा, बाळासाहेबांच्या राजकारणाचा झंझावात महाराष्ट्रभर फिरत आहे। त्यांची तब्येत बरी नाही, आपण सगळे जाणत आहात, तरी सुद्धा डॉक्टरनी फक्त कमी बोलण्याची त्यांना मेळ दिलेली आहे, तरी दिवसभरामध्ये 5-5, 6-6 सभा आज घेत आहेत। आज हेलिकॉप्टर त्यांचा येऊ शकलं नाही, बिघाड झाला, तरी सुद्धा रस्त्याने इथे आले आहेत। तेव्हा वंचित बहुजन आघाडीचा विजय पक्का आहे। हात वर करून तुम्ही उमेदवारांना विजयी आमची हमी द्या, इथे बसलेल्या सगळ्या विजयांना हमी द्या। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, नीरज भाऊ आप आगे बढ़ो। जय भीम, जय सेवा, जय भारत। धन्यवाद साहेब। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उद्बोधनात सुद्धा हा गाण्याचा कार्यक्रम चालू राहणार आहे। आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनार्थ सर्वांनी आपल्या मोबाईलचे लाईट चालू करावेत। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपणाशी मनोगत साधतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनार्थ आपापल्या मोबाईलचे लाईट चालू करावे। धन्यवाद। श्रद्धेय बाळासाहेबांच्या अगोदर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार
डॉक्टर नीरजभाऊ वाघमारे आपल्याशी मनोगत साधतील. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना त्रिवार वंदन करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पण विचारांना त्रिवार वंदन करतो. सुरुवातीलाच या राजकारणात बदल कसा होऊ शकतो हे फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे. ते तुमच्या समोर आहे. यवतमाळ विधानसभेमध्ये करोडपती उमेदवार आहे, पण या करोडपती उमेदवाराच्या तुलनेत बाळासाहेबांनी बदल घडवला आणि एका झोपडपट्टीमध्ये जन्म घेतलेल्या डॉक्टर नीरज वाघमारेला उमेदवारी दिली. हा बदल फक्त आणि फक्त आंबेडकर साहेब करू शकतात, बाकी दुसरा तिसरा कोणी नाही. या ओपन मतदारसंघामधून बौद्ध समाजाला बहुजनाला उमेदवारी दिली. पुसदमधून ओपन मतदारसंघामधून एसटीला उमेदवार दिली. जे जे विचार बाळासाहेब करतात त्याची अंमलबजावणी करतात. मागच्या 11/11/2023 रोजी बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि पक्षाचं जिल्हाध्यक्षपद दिलं. जिल्हाध्यक्ष झाल्याबरोबर माझ्या वडिलांचं तिसऱ्याच दिवशी निधन झालं. 13 तारखेला माझ्या वडिलांचं निधन झालं. बाळासाहेब आंबेडकरांचा नियोजित दौरा होता, कार्यक्रम होता. मी माझ्या वडिलांचा तिसरा दिवस केलेला नाही, पण बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाचं पालन केलं. त्याचीच पावती म्हणून बाळासाहेबांनी 1 वर्ष होते ना होते जिल्हाध्यक्षपद देऊन पक्षाची उमेदवारी दिली. काय म्हणून? तर पक्षाचा तळागाळातला एक कार्यकर्ता म्हणून, ना की करोडची प्रॉपर्टी आहे म्हणून. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रात आणि जिल्ह्याचं बरंच राजकारण मी पाहिलं. खोक्यापासून तर बोक्यापर्यंत पाहिलं. त्या पाहता पाहता जिल्ह्यात गब्बरची चर्चा झाली. आपल्या जिल्ह्यातला एक गब्बर तुम्हाला सर्वांना माहित असेल, पण दुसरा आणि तिसरा तुम्हाला गब्बर सांगतो. दुसऱ्या नंबरचा गब्बर आहे यवतमाळ शहरातील सर्व गुंडगिरांना प्रोत्साहन आणि त्याच्या पाठीशी राहणारा गब्बर. तर दुसरा गब्बर आहे माझ्या माय माऊलीचं कपाळाचं कुंकू बसणारा आणि सर्वांना दारूचं व्यसन लावणारा गब्बर. या तीनही गब्बरांना आपण जिल्ह्यातून हद्दपार करायला पाहिजे. सोबतच या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये 60 वर्ष काँग्रेसची, 15 वर्ष बीजेपीची हे विकासाच्या गोष्टी करतात. निवडणूक आली का फक्त एकाच गोष्टीवर मुद्दे असतात त्यांच्यावर. रस्ते देऊ, पाणी देऊ, लाईन देऊ, स्वच्छ देऊ. 75 वर्षात या बेसिक नीड्स आपल्या पूर्ण करू शकलेला नाही आहे, तर काय हा विकास करणार आहे आपला? या 75 वर्षामध्ये मोठ्या संख्येत इथे माझी मायमाऊली उपस्थित आहे. या 75 वर्षामध्ये 60 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. या 60 वर्ष काँग्रेसने राज्य जे केलं त्यामध्ये यवतमाळ शहरामध्ये 60 तरी लेडीज यांनी वॉशरूम दाखवा. 60 लेडीज वॉशरूम जर काँग्रेसने बनवल्या असत्या तर आमची शहराची व्यवस्था नाही झाली असती. इकडे तेच बीजेपी नारायक सरकार सांगते काँग्रेस हे केलं नाही, ते केलं नाही, सत्य झाली. पण 15 वर्षाच्या यांच्या राजकारणात यवतमाळ शहरात 15 तरी लेडीज यांनी वॉशरूम बनवले आहेत का? आधी नळाला 2 दिवसाआधी पाणी यायचं. 302 कोटी रुपयाची अमृत योजना आणली. ते पाणी याच्या घशात गेली का या पाण्यात गेली माहिती नाही, पण माझ्या माय माऊलीला 8-8 दिवस आता पाणी प्यायला मिळत नाही आहे. रस्त्याची चाळणी झालेली आहे. घरासमोर घंटा गाड्या नाही आहे. इथून प्रचारादरम्यान एक 13 किलोमीटर एक गाव आहे पाथरड म्हणून, तिथे मी गेलो. तिथून 5 किलोमीटर कमीत कमी माझ्या महिला भगिनींना आरोग्यासाठी पायी यावं लागतं. तिथून तू कुठेतरी बस मिळते. हे दुर्दैव आहे. आणि या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात केलेल्या या आळीपाळीने केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, बीजेपी या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेला हा विकास आहे. बाळासाहेब इथे आलेले आहे. त्यांची प्रकृती नसताना सुद्धा आपल्या प्रेमापोटी इथं आलेले आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो, इथे उपस्थित असलेल्या माझ्या कार्यकर्त्यांसोबत, बाळासाहेब प्रेम करणाऱ्यासोबत काही पक्षाचे दलाल पण इथे असेल, त्यांनी इथे फोटो काढावा. आणि माझ्या इथे उपस्थित सर्व मीडियावाल्यांना पण सांगतो, इथल्या पब्लिकचा फोटो काढा आणि या पब्लिक मधल्या एक माणसाला विचारा की इथे कोणाला पैसे देऊन आणले आहे का? बाळासाहेबांचं एक वाक्य आहे,
मी एकटा आहे पण सर्वांना उरून पुरणार आहे. जास्त वेळ घेत नाही. बाळासाहेबांची सर्व तुम्ही आतुरतेने वाट पाहताय. मी माझे 2 शब्द लांबलेले थांबवतो. सर्वांना जय भीम. धन्यवाद नीरज भाऊ. यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी यवतमाळ जिल्ह्यातल्या उमेदवार आहेत त्यांची ओळख आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी करून देतो. यवतमाळ शहराचे असणारे उमेदवार डॉक्टर नीरज वाघमारे हे आहेत. पुसदचे उमेदवार आन समाजाचे असणारे माधवराव वैद्य हे उमेदवार आहेत. राळेगाव एसटी मतदारसंघातले उमेदवार किरण कुमारे हे उमेदवार आहेत. उमरखेड एससी या मतदारसंघातले उमेदवार तात्याराव हनुमंते हे उमेदवार आहेत. कारवा दिग्रस मतदारसंघातील उमेदवार नाजुकराव धांदे हे उमेदवार आहेत. वणीचे असणारे उमेदवार राजेंद्र निमसटकर हे असणारे उमेदवार आहेत. या सगळ्यांची एकच निशाणी आहे ती म्हणजे गॅस सिलेंडर हे आपण असणारं लक्षात घ्या. मी डॉक्टरच्या परवानगीने या ठिकाणी उपस्थित आहे पण त्यांनी मला बोलण्याची बंदी घातली. वेळ लिहिलेला आहे की एवढ्या वेळामध्येच आपण आपलं भाषण संपवू. मी तेवढ्या मिनिटांमध्येच संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला असणारं आनंद यांचा असणारं कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा असणारा पूर्णपणे आपल्याला असणारा आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमाचा वापो त्या ठिकाणी आपल्या समोर करणार आहे. आनंद तो असणारा आपल्याला घ्यायचा आहे. त्यांच्या गाण्यामधला असणारा धीर हा जो शब्द आहे आणि मी ऐकत बसलो होतो. परंतु त्याच्याच बरोबर असणारं एक महत्वाचं अजून आहे. की धीर द्यायचा म्हटलं म्हणजे कशासाठी आणि कुठल्यासाठी. त्याला सगळंच काढल्या जाते अशी असणारी परिस्थिती. आरक्षण या निवडणुकीमध्ये नीरज आणि मी वाचलेले उमेदवार यांना आपण निवडून दिलं नाही तर धीर राहण्याची शक्यता कमी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आरक्षण हे एक धीर होतं. आरक्षण हे एक संरक्षण होतं. आरक्षण हे असणारं एक कवच होतं. कसलं कवच होतं तर मानाचं सन्मानाचं. परंतु हे कवचच काढल्या जाते. मग ओबीसीचं काढल्या जाते आणि त्याच्याच बरोबर एससी एसटीचं काढलं जातं आणि तेही सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून काढल्या जातं. इलेक्शन लागण्या अगोदर
15 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला, ओबीसीच्या संदर्भातला निर्णय. शासनाने असताना म्हटलं की शासनाला आदेश दिले सुप्रीम कोर्टाने की आम्ही जे स्थानिक पातळीवरच्या इलेक्शन थांबवल्या होत्या त्या घ्यायला हरकत नाही, पण घेत असताना ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी राहणार नाही. तर ओबीसीची टक्केवारी किती ही आम्हाला माहित नाही, शासनाने आम्हाला दिली नाही. ग्रामपंचायतीमध्ये किती टक्केवारी आहे ती त्याची माहिती दिली नाही. जिल्हा परिषदेमध्ये किती टक्केवारी आहे ती माहिती दिली नाही. पंचायत समितीमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही. नगरपालिकेमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही. महानगरपालिकेमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही. आणि त्याच्यामुळे 27% सरसकट द्या हे कायद्याला अनुसरून नाही आणि म्हणून आम्ही स्थगिती करतो. म्हणजे ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे ओबीसीचं 27% आरक्षण या जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये थांबवण्यात आले अशी असणारी परिस्थिती. एकंदरीत आपण असताना पाहिलं तर या लोकल बॉडीजच्या ज्या इलेक्शन आहेत त्या लोकल बॉडीच्या इलेक्शन मधनं ओबीसीना आरक्षणातून वर्ज करण्यात आलेलं आहे, थांबवण्यात आलेलं आहे. यापुढे आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती. का मिळणार नाही तर टक्केवारी माहीत नाही म्हणून. त्याच्यानंतर लगेच एक दुसरा निर्णय. तो निर्णय कुठला आला ते एससी एसटीच्या संदर्भातला निर्णय. आता ह्या एससी एसटीच्या संदर्भातला निर्णय काय आहे तर वर्गीकरणाचा निर्णय आहे. आणि वर्गीकरणाबरोबरच त्यांनी असं म्हटलं की क्रीमी लेअरचा निर्णय. की वर्गीकरणाबरोबर क्रीमी लेअर आणि या क्रीमी लेअरची व्याख्या सुद्धा त्या जजमेंटमध्ये देण्यात आली. त्या जजमेंटमध्ये असं म्हटलं की क्रीमी लेअर कोण, कुटुंब म्हणून जे आहे कुटुंब म्हणून जे व्याख्या करण्यात आलेली आहे त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ त्यांनी घेतला असेल, मिळाला असेल आणि तो त्या आरक्षणाचा लाभार्थी झाला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअरचं. या क्रीमी लेअरला यापुढे आरक्षण मिळणार नाही असाही त्या निकालात म्हटलेलं आहे. म्हणजे जो कोणी क्रीमी लेअर मध्ये आला त्याला यापुढे आरक्षण नाही. माझ्या समोर मी असताना बघत होतो की फ्रेंड्स फुटबॉल असोसिएशन यवतमाळ म्हणजे फुटबॉल पायाने खेळणारा, त्याला किक मारून करणारा खेळ, या आरक्षणाचं सुप्रीम कोर्टाने फुटबॉल केला हे आपण लक्षात घ्या. क्रीमी लेअर त्यांनी त्याच्यामध्ये निर्माण आला. समजून घ्या पहिल्यांदा, टाळ्या वाजवू नका. तुमच्या गांडीवरती
किक मारलेली आहे एवढं लक्षात आहे. वारंवार दाखवू नका की नवनीतच्या गाईड मधनं आम्ही डिग्र्या घेतलेल्या आहेत, कुठला करून दाखवू नका. की क्रिमिलियर त्यांनी असायला केलं. मातंग समाज सुद्धा असायला पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणात या निर्णयाचं स्वागत केलं. मी म्हटलं हे 10,000 रुपये घ्या, पेढे वाटा आणि त्याच्यानंतर माझ्याकडे या. वरलेले आहेत, अधिकारी झालेले, डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले, त्यांच्याकडे पहिल्यांदा आणि पेढे वाटा. एखाद्या मातंग समाजाच्या असणाऱ्या डॉक्टरांनी मला फोन करून विचारलं तर प्रकाशराव या निर्णयाचं काय करायचं, तर म्हटलं जाळला पाहिजे. ते म्हटले का, तर म्हटलं या विरोधातला आहे. कारण का क्रिमिलियर आपल्यालाच ठरवण्यात आलेला आहे. ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे, फायदा घेतलेला आहे, डॉक्टर झालेला आहे, इंजिनियर झालेला आहे, त्याला असणारा क्रिमिलियर ठरवलेला आहे. अधिकारी झालेला आहे, त्याला क्रिमिलियर ठरवलेला आहे. ग्रामसेवक झालेला आहे, त्याला क्रिमिलियर ठरवलेला आहे. आणि आपल्याला तर किकआउट केलेलं आहे. म्हटलं बरोबर आहे की या निर्णयाने क्रिमिलियरची व्याख्या करत असताना ज्यांनी कोणी एकदा फायदा घेतलाय त्याला यापुढे आरक्षणाचा फायदा मिळणार नाही असं केलंय. आणि या निर्णयाचं स्वागत करणारं कोण आहे, तर काँग्रेस आहे आणि भारतीय जनता पक्ष. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा निर्णय आम्ही आमच्या इथे लागू. महाराष्ट्रामध्ये जाण्या अगोदर हे सरकार इलेक्शनला जाण्या अगोदर पटनाच्या एका हायकोर्टाचं रिटायर्ड जजचं कमिशन निर्माण केलं आणि सांगितलं की तुम्ही हा निर्णय आम्ही कसा अंमल करावा त्याचं फक्त मार्गदर्शन. मित्रो, विद्वान आपल्याकडे फार आहेत, परंतु समजदार विद्वान फार कमी आहेत अशीच असणारा प्रश्न आहे. या निर्णयाच्या माध्यमातून आरक्षण नुसतं संपवलं नाही, तर इथला ओबीसी मधला आणि एससी एसटी मधला आरक्षित वर्ग जो आहे, या आरक्षणामुळे त्याला असणारा जो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत होती, ती सगळी संपवली. आम्हाला अनेक जण विचारतात तुम्ही या आघाड्यांमध्ये बसत का नाही. या आघाड्यांमध्ये बसताना आमची असणारी एक कंडिशन असते की हा निर्णय विरोधात आहे, एससी एसटीच्या विरोधात आहे, ओबीसीच्या विरोधात आहे, त्याला आपण असणारा विरोध केला पाहिजे. वंचितला घेणं म्हणजे त्यांचा अजेंडा घेणं. वंचितचा अजेंडा घेतला तर मग विरोध करता येत नाही. काँग्रेसवाल्यांना आपण असताना विचारा की या निर्णयाचं तुमच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी, हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं की नाही, अंमल केलं की नाही, हे आम्हाला असताना सांगा.
भारतीय जनता पक्षाने तर उघड सांगितलं की आम्ही याचं स्वागत करतो आणि याचा अंमलबजावणी. म्हणजे ज्यांनी कोणी लाभ घेतला, ज्यांनी कोणी लाभ मतलब ओबीसी मधला असेल किंवा तो असणारा एससी एसटी मधला असेल, त्याला क्रीमी लेअर ठरवण्यात आलेलं आहे आणि क्रीमी लेअर ठरवून तुम्हाला यापुढे आरक्षण मिळणार नाही हे जजमेंट या ठिकाणी देण्यात आले. या जजमेंटशी आपण सहमत आहात का? जे सहमत आहे त्यांनी हात वरती करा. जे सहमत नाही, आता आपण ज्यावेळेस म्हणताय त्यावेळेस नुसतं नाही म्हणून चालणार नाही. येता येता मला असणारा मुस्लिम बांधवांचं एक शिष्टमंडळ भेटलं आणि ते म्हणत होते की सर, हमारा सबसे बड़ा सवाल ये है कि सुरक्षा का सवाल है. सुरक्षा का सवाल आहे म्हणून त्या ठिकाणी म्हणून त्यांचा इश्यू बरोबर आहे. सुरक्षा हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा प्रश्न. त्याच्यावरती ते जागरूक आहे की सुरक्षा कोण देऊ शकतो. मी त्यांना म्हणालो की वंचित आघाडी बरोबर तुम्ही जुळलात तर तुम्हाला सुरक्षा मिळाली म्हणून समजा. ते म्हटले कैसे? म्हटलं औरंगाबाद मध्ये आम्ही ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस असणारा मुस्लिम समूहाने फार मोठ्या प्रमाणात औरंगजेबचा असणारा स्टेटस ठेवलं होतं. औरंगजेबचं स्टेटस ठेवलं होतं. केसेस चालल्या होत्या, मारामाऱ्या चालल्या होत्या, दंगली होणार म्हणून अशी परिस्थिती. हिंदू मुसलमानाच्या दंगली शहराशहरामध्ये होणार अशी असणारी परिस्थिती होती. मुस्लिम डेलिगेशन आला, आम्हाला म्हटलं की याच्यामध्ये आपण लक्ष घाला. म्हटलं आम्ही लक्ष घालतो. औरंगाबाद मधलंच डेलिगेशन होतं, म्हटलं लक्ष घालतो. औरंगजेबच्या मजारवरती आम्ही गेलो, पक्षाचे प्रतिनिधी घेतलं, चादर चढवली. त्यांच्या मजारवरती असणारी चादर चढवली आणि आम्ही असताना म्हटलं की गुन्हा केला असेल असं पोलिसांना वाटत असेल तर आमच्यावरती केसेस करा. चादर चढवणं हा जर गुन्हा असेल तर त्याच्यावरती केसेस करा आणि वातावरण बदल. मी इथल्या मुस्लिम बांधवांना सांगतो की वंचित बरोबर आपण जुळलात तर आपल्याला जी सुरक्षितता पाहिजे ती सुरक्षितता या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आपण असताना त्या ठिकाणी नाही. पण ती सुरक्षितता द्यायची असेल तर आपल्याला आमदार होणं गरजेचं आहे. सत्ताधारी होणं ही गरजेचं आहे. या आरक्षणाचं आलेलं संकट आपण मिटवणार कसं, टाळणार कसं? आंदोलन करून टाळू शकतो का? तर नाही. सेमिनार घेऊन करू शकतो तर नाही. सुप्रीम कोर्टाविरोधात बोंबलायचं म्हटलं तर ते म्हणतील बोंबलत बसा, आम्ही जजमेंट देऊन मोकळं झालेलं. त्याचा अंमलबजावणी सरकारला केलं पाहिजे आणि अनेक सरकारने तिथल्या असणाऱ्या कमिट्या हे जजमेंट उलथवायचं असेल तर एक लक्षात घ्या, हे जजमेंट तिथलं उलटवायचं असेल आणि एससी एसटी ओबीसीला मिळणारं आणि मुसलमानांना मिळणारं आरक्षण हे टिकवायचं असेल, ही जेवढी उमेदवार यांची नावं वाचलेली आहेत त्या उमेदवारांना आमदार केल्याशिवाय तुम्ही लढू शकत नाही, हे लक्षात घ्या. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा उलटवू कोण शकतो? कोण शकतो उलटवू शकतो?
कोणाला अधिकार आहे? कोणाला अधिकार आहे? हा अधिकार विधानसभेला आहे आणि पार्लमेंट. कोर्टाने दिलेला निर्णय अमान्य करणं हा अधिकार पार्लमेंटला आहे आणि असेंब्लीला आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि उद्याच्या असेंब्लीला ह्या जर नामंजूर करायचा असेल, उद्याच्या असेंब्लीला हा नामंजूर करायचा असेल तर संघटनेकडे आमदार असणं हे महत्वाचं आहे. पक्षाकडे आमदार असणं हे महत्वाचं आहे. आमदार असेल आणि उद्याचं कोणाचं सरकार येणार असेल आणि त्याला सरकार करायचं असेल तर तुमच्या मदतीची गरज आहे. तुमच्या मदतीची गरज आहे. तुमच्या मदतीमध्ये आपल्याला सांगता येईल की वर्गीकरण होणार, कोर्ट करू शकतं की असेंब्ली करू शकता, हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित करता येतो. पण कधी उपस्थित करता येतो? आपल्याकडे आमदार असतील त्यावेळेस लक्षात घ्या. तेव्हा आज आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की काँग्रेस आणि बीजेपी नागपूरमधनं त्यांनी नवीन डाव सुरुवात केला, संविधान लाल कलरचं. अरे संविधान लाल आहे की काळा आहे, पण त्या संविधानामध्ये आरक्षण आहे की नाही हे सांगा. आणि आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आलाय की नाही हे सांगा. आज ऐरणीचा प्रश्न आरक्षण आल्यानंतर त्याच्यावरती कोणीच बोलायला तयार नाही. वंचित शिवाय दुसरं कोणीच बोलायला तयार नाही. का? ते आरक्षणावरती बोलायला लागले तर लोक विचारतील तुम्ही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्हीही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या बाजूचे पक्ष आहेत, हे आपण लक्षात. आणि बाजूचे पक्ष असल्यामुळे त्यांचं काम झालंय. त्यांना जे पाहिजे होतं त्यांनी साधलेलं आहे. उद्याची 5 वर्ष त्या कालावधीमध्ये फक्त सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करायची. क्रीमी लेअरची दिलेली व्याख्या फक्त लागू करायची आहे. आणि महात्मा फुलेपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जी आरक्षित वर्गाची चळवळ एक मानाने सन्मानाने या देशामध्ये डोलवत होती, तिला असताना संपवलं. तिला संपवण्याची संधी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने दिली. कोर्टाला बिलकुल अधिकार नाही. आपण सगळे मार्ग आपण टाकले, पण तू कोर्ट ऐकायला तयार नाही. आम्ही निर्णय दिला, अरे तुम्ही कोण गाढवा आहात की काय? इथे आधी वाट बघतोय की मला असताना त्यांना गाढवा म्हटल्याबद्दल असताना त्यांनी कंटेम्प्ट नोटीस काढावं, पण काढणार नाही. याचं कारण आहे की त्यांना जे पाहिजे होतं ते झालं, राजकीय पक्षांना पाहिजे होतं ते झालं. आता असताना वाचवणं हे आपल्या हातामध्ये हे लक्षात. आणि म्हणून
ही निवडणूक आरक्षणवाद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. याच यवतमाळ मतदारसंघामध्ये एससी आणि एसटीचा आरक्षण मतदार हा जर पाहिला, म्हणजे मी फक्त शहराचं उदाहरण देतो, उरलेल्या याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तेवढीच संख्या, लाखभर मतदान, लाखभर मतदान आहे. या लाखभर मतदानाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान टाकलं. जिंकणार की हारणार? जिंकणार की हारणार? तेव्हा यवतमाळ मतदारसंघ, पुसद मतदारसंघ, राळेगाव मतदारसंघ, वणी मतदारसंघ, उमरेड मतदारसंघ आणि त्याच्याच बरोबर असणारा दारव्हा मतदारसंघामध्ये आपण गॅस सिलेंडरच्या बाजूने मतदान दिलं तर विजय आपला आहे हे लक्षात घ्या. बाबासाहेब नेहमी म्हणत होते की सत्तेची गुरुकिल्ली ही आपल्या हातात असली पाहिजे. आज ती वेळ आलेली आहे की सत्तेची गुरुकिल्ली ही आपल्या हातात घेऊन आपलं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण वाचवणं ही आज काळाची गरज आहे. आणि ती कामकाज आपण कराल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो. नाही तर सुप्रीम कोर्टाने आपल्या गांडीवरती लाद दिली. उद्या इथल्या समूहाला ती संधी देऊ नका हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत, नमस्कार. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो.